वैतागली बाई मी काम करू करून. आंघोळ करून पण नाही केल्यासारखी दिसते. काय करू राहिली? दिसत नाही काय करून राहिली तर? मला माझ्या देवानं डोळे दिले बटाट्यासारखे, पण अजून सकाळपासून हेच काम करू राहिलो. काम नाही आवरलं का अजून? एवढं सगळं काय आणि मी एकटी कसं काय आवरलो? चिडचिड काम करू राहिली मग? चिडचिड करण्यात काय करू? त्या गायचं शेण सुद्धा नीट काढता येत नाही, त्या गाय सुद्धा नीट धुता येत नाहीये. मी लागतो काम करू तुला. हा लई मदत करता. मी सारखी माहेरला जाऊनच बसते. लागले तू सकाळ सकाळ टोम नाही द्यायला. मग तुम्हीच बघा ना, 2 वर्ष झाले मी कधीतरी माहेरला जाऊन राहिली का? आणि ते शेजारची शांती बघा 8-8 दिवस जाऊन राहते आणि तुझा नवरा सगळं काम करतो. आणि तुम्हाला एक माहित आहे का, आपल्या गायांपेक्षा त्यांच्याकडे जास्त गाय आहे, तरी आपल्या अगोदर दूध काढून ते दूध डेअरीला सुद्धा निघून जातात. ते तर आहे बरं. मी काय म्हणतो, तो म्हणणं बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, तू सकाळी एवढा सगळ्या गायचं दूध काढून कसं काय लवकर जात असेल? काही नको जादू काय सांगते त्याच्याकडे? तुम्हाला तर म्हणत होती जर जाऊन घ्या त्यांच्या गोठ्यावर, काय भानगड बघून या. गेले का तुम्ही कधीतरी? नाही मी कधी विचारच नाही केला. पण तुम्ही एक काम करा, आता आपलं सगळं काम आवरलं ना, पहिले त्यांच्या गोठ्यावर जाऊन या ना, बघाच काय भानगड येतं. तेच करतो मी ना, पटकन काम आवरतो आणि त्याच्या गोठ्यावर जाऊन येतो. काय म्हणतो? अरे काय नाही, मी आलतो इकडे असं. मी काय म्हणतो, हा तो इकडे काम होतं, मला तुला विचारत होत काहीतरी. विचार ना मग. अरे पहिल्यांदा या 12-12 वाजता तू दूध घालायला जायचा. आज एवढ्या सगळ्या गाय येतो इकडं, हा मग दूध घालायला जातो. काय नेमकं जादू बिदू काय तो इकडे अशी? अरे जादू बिदू काही नाही, इकडे मी तुला दाखवतो. हे बघ, आम्ही ना अमूल अॅग्रो कंपनीचं दूध काढणी मशीन वापरतो, म्हणून आम्हाला दूध काढणं सोपं जातं आणि आमचं काम म्हणजे लवकर आवरतं. असं आहे का? अहो भाऊजी, विशेष म्हणजे ही मशीन आमचा लहान मुलगा पण चालवतो. असं आहे का? हा मग भारी मशीन राव. तरी म्हणतो मी, सकाळी एवढं सकाळ सकाळ दूध घालायला कस काय जातो माझ्या अगोदर? हीच जादू आहे. असं आहे ना? होय, पण सगळ्या त्याचं काही तोटा बिटा नाही ना? म्हणजे काही असं सडकतून रक्त व्यक्त येणं काही? अरे अमूल अॅग्रो कंपनीनं हे मशीन इतकं खास बनवलं ना, काही याचा कुठलाच तोटा होत नाही. असं आहे का? हा. अरे भारी मशीन राव मग. या हो. अरे म्हणूनच एवढं गायचं दूध पटकन काढतो. अरे हे लाईट जर गेलेत मग दूध काढच कसं? अरे अमूल अॅग्रो कंपनीनं त्याच्यासोबत आहे ना पेट्रोल इंजिन पण दिलंय. लाईट असू नाही तर नसतो, काहीच टेन्शन नाही. अरे भारी राव मग. या पण सगळ्या हे झालं दूध काढायचं, पण एवढ्या सगळ्या गायला तू चारा कसा काढतो रे? हेच दाखवतो तुला, चाल. हे बघ, हे अमूल अॅग्रो कंपनीचं कुट्टी मशीन आहे, पण याच्यात एक विशेष आहे. आता याच्यात काय विशेष आलं बरं? साऱ्या मशीनी सारख्या मशीन काय विशेष याच्यात? अमूल अॅग्रो कंपनीने दिला रिव्हर्स गिअर दिलाय. रिव्हर्स गिअर, घात जरी जास्त झाला तर कमी वेळेमध्ये जास्त कुट्टी काढून होती. असं आहे वय. हा. आलं भारी राव मग येत मशीन. होय सगळ्या ते वय ते गाड धुवून वापरायला बरं का कुट्टीला. अरे तो फायबरचा असल्यामुळे ना गंजत बी नाही आणि खराब बी होत नाही. असं आहे का? हा, फायबरचा आहे तो. हा. अरे लयच भारी मशीन आहे अमूल अॅग्रोच्या. हा हा. पण मी काय म्हणतो, ही कंपनी आली कुठं? श्रीरामपूर MIDC मध्ये. असं का? थांब, मी तुला आहे ना ऍड्रेस देतो. शांते, ते कार्ड आण बरं अमूल अॅग्रो कंपनीचं. सांग लवकर आणायला. चल. हे घे कार्ड. अहो भाऊजी, लवकर जा आणि अमोल अॅग्रो कंपनीच्या साऱ्या मशिनरी घेऊन या आणि वहिनीला पण आराम द्या. हा नाही मी तेच करतो आता जातो. पहिले गुड्डीला खुशखबरी देतो. ओके. चालली होती, लय त्रास होता तिला. खरंय ना? आता पहिल्या अमूल अॅग्रो कंपनीच्या सगळ्या मशीनी खरेदी करतो. जमत. चल जाऊ का? हा ये. गुड्डे, गुड्डे, काय झालं एवढं खुश व्हायला? अगं कारणच असं आहे खुश व्हायसारखं. तू चल बरं पटकन. कुठं जायचंय? मला सगळी कामं आवरायची अजून. तुझी कामाची चिंता सगळी संपली आता.
म्हणजे तुम्ही मला माहेरला पाठवणार आहे? माहेरला नाही पाठवणार, पण तू सकाळी म्हणली होती ना साकेकडे जाऊन पहा काय जादू आहे, ती जादू घेऊन आलोय. काय जातो? त्याने ना अमूल अॅग्रो कंपनीच्या सगळ्या मशिनरी आणल्यात, म्हणजे दूध काढणी मशीन, ते कुट्टी मशीन, त्याच्यामुळे त्याचं काम लवकर आवरत आहे. म्हणून तो आपल्या अगोदर जातोय. असं आहे? हा चल आपल्याला जायचं ते आणायला. गुन्ह्याचा नवरा का थांबा आत्ता चल चालेल. लवकर, चल लवकर आवर. नमस्कार. बसा. काय सेवा करू शकतो? हो ते दूध काढायचं मशीन आहे ना, हो भेटतंय ना आपल्याकडे. तेच घ्यायला हवं मग. चला तर मग दाखवतो तुम्हाला. चला आपल्याकडे 6-7 गाई पहा. 6-7 गाई आहे का? हा 6-7 गाईसाठी आपल्याकडे 150 एचपीचं मशीन योग्य आहे. आपल्याकडे टोटल मशीनला आपण 1 HP मोटर लावत असतो. अर्धा HP चायना पंप वगैरे आता तुम्हाला माहिती तर भेटलीच असणार मार्केटमध्ये. माहिती भेटली म्हणून तर आलो. बरोबर. तर आपल्याकडे टोटली हेवी स्पेअर पार्ट वापरले जातात. लायनर देखील हेवी मॅलेस्टिकचे ब्रँडेड क्वालिटीचे वापरतात. त्याच्या ट्यूब येतात त्या पण आपल्या रबरच्याच वापरतात. त्याच्यानंतर जो क्लॉ येतो तो 240 सीसी मध्ये हेवी स्टील हेवी क्लॉ येतो. त्याच्यानंतर जो पल्सेटर वापरला जातो तो पण आपला मॅलेस्टिकचा ओरिजिनल पल्सेटर वापरला जातो. टोटल सेटअप आपण एकदम ब्रँडेड बनवलेला आहे. हा का? पण मग हे काय असं होत नाही काही प्रॉब्लेम नाही काही नाही, तोटा? गायांच्या साडाला काहीच प्रॉब्लेम नाही. हे रबर आहे, ओरिजिनल नैसर्गिक रबरापासून बनवलेलं आहे. एकदम हेवी क्वालिटी. हा. पण आता हे झाले केटली, पण याचं मशीन मग याचं टोटल सेटअप येतो असं आहे तुम्हाला. का? हे पंप येतो, हा मोटर आहे त्याला. त्याच्यानंतर याला तुम्ही इंजिन देखील जोडण्याची सोय. त्याच्यानंतर एसटीव्ही पण जोडू शकता तुम्ही त्याला. हा हा आणि हे आम्हाला आपलं- सांगितलंय बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण गोट्याचे तुमचा गोठा असेल त्या पद्धतीने आपण पाईपलाईन देखील केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला स्टोरेजसाठी 25 लिटरची कॅन देखील भेटते. 25, 20 दोन क्वालिटीमध्ये तुम्हाला लागेल त्या क्वालिटीमध्ये समजा 40 लिटर पर्यंत कॅन पाहिजे ती पण भेटते आपल्याकडे. हा का? 20, 25, 30, 40 लिटर पर्यंत कॅन स्टेनलेस स्टील मध्ये भेटते. त्याच्यानंतर फायबर देखील आपल्याकडे कॅन भेटते. अरे वा, ही तर भारी दिसते. हो, त्याच्यावर तुम्ही लिटर पण मोजू शकता. त्याच्यावर लिटरची पण मार्किंग येते. त्याच्यानंतर तुमच्या गाईचं दूध कसं निघतंय ते पण याच्यावरती कळतंय, कसं दाबतंय वगैरे सगळं. हे टोटली ट्रान्सपरंट आहे. दूध दूध दिसेल ना लगेच. हो, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला दूध दिसतंय, कसं दाबतंय, कसं दूध निघतंय ते पण तुम्हाला याच्यामधून कळतंय. आणि पण हे सारखेच आहे ना काय? रेट फरक आहे? नाही, रेट मध्ये डिफरन्स आहे ना. हे इम्पोर्टेड आहे. याचा रेट 2000 रुपये प्लस आहे. याचा 2000 रुपये स्वस्त आहे. स्टीलचा रेट कमी आहे. असं आहे का? हो. हे घ्यायचं का मग? तेच घ्यायचं हा? आपलं. हेच घेऊ. मला तेच पाहिजे. हा म्हणजे ते डोळे ना बारीक बारीक ना दूध दिसत याच्यात. यात दिसत नाही. हा बरोबर आहे. सर हेच द्या आम्हाला. चालेल ते. हा, चला. हो. तर करायचं मग फायनल. हो फायनल करा ना. तेच करायचं ना. हो तेच. ओके. पेमेंट कसं ऑनलाईन करणार, कॅश करणार आहे? शेतकरी म्हणणार कॅशच राहणार ना. ओके, चालेल. घ्यायचं नाही. घ्यायचं ना. चालते ना आता. हा, म्हणजे. घ्या. व्यवस्था वहिनीच्या हातातच दिसतोय. अहो, आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी ती सगळ्या गावाला तिकडे दिलेलं आहे. ते आहे. बरं. मोजून घ्या. हो. जर तुम्हाला घरात भांडण नकोय तर पहिले अमूल अॅग्रो कंपनीच्या मशिनरी घेऊन या. म्हणजे काय होईल, तुमची बायको पण मायाला जाणार नाही आणि काम पण झटपट होते. पण ते झालं, पण त्याला पत्ता तरी द्या. हा पत्ता श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये प्लॉट नंबर M80 तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर. आता जा आणि मशीन खरेदी करा.